गर्दीने भरलेला भायखळा मार्केट, पहाटेपासून सुरू होणारी बाजाराची लगबग, हातगाड्या, व्यापारी, कामगार आणि संघर्षातून जगणारी मुंबई. याच भायखळा मार्केटच्या शेजारी एक छोटीशी चाळ, तय्यब मंजिल. काळ बदलला, पिढ्या बदलल्या आणि तय्यब मंजिलचं नाव झालं रामनगर. सन 1952 साली काही गणेश भक्तांनी एक स्वप्न पाहिलं. समाजाला एकत्र आणायचं व संस्कृती जपण्याचं आणि भक्तीचा दीप सतत प्रज्वलित ठेवण्याचा. येथून सार्वजनिक उत्सव मंडळ रामनगरची स्थापना झाली. काळाच्या ओघात या राजानं अनेक रूपं पाहिली. 90च्या दशकात संपूर्ण मुंबई ज्याला ओळखायची तोच मुंबईतील म्युझिकल लाइटिंगचा राजा. 1952 पासून आजपर्यंत राजाचं स्वरूप, तीच मूर्ती, तीच परंपरा, नवसाला पावणारा आणि संपूर्ण मुंबापुरीचं लक्ष वेधून घेणारा भायखळ्याच्या हृदयातून जन्माला आलं ते नाव, जे आज प्रत्येक भक्तांच्या ओठांवर आहे. भायखळ्याचा राजा. 75 वर्षाचा हा प्रवास केवळ काळाचा नाही, तर श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचा इतिहास आहे.